आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्र नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचं विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आत्ता जो सुरू करतो विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिकमध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाही उद्धवजी, यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत, मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात एप्स्टीन फाईल्स सारखंही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये. आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितो आहे त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, फोटो येत आहेत, हा फोटो आणि नावच येत नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहे. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर, अशी देखील माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं त्या संस्थेसाठी. जयंत पाटील यांनी देखील तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. पण उद्धवजी, आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असला, कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं, विरोधी पक्ष, कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडला. नाही, मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापांवरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदूबाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट सोहापासून सगळ्यांवर. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये म्हणजे सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली. कशा प्रकारे शंभूराज देसाईंनी असा पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, हा, जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपण पाहतोय की कशा प्रकारे आता उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी भोंदू बाबा या प्रश्नावर सुद्धा आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे.